मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहे पाक्यातल्या पुऱ्या. आता बघूया आपण त्याच्यासाठी लागणारे साहित्य. एक मोठी वाटी आपण मैदा घेतला आहे आणि तूप घेतले मोहन म्हणून, आणि याच्यात थोडंसं मीठ टाकून आपण भिजवून घेऊया. आणि तूप याच्यामध्ये मैदा थोडा टाकून पेस्टसारखं करून घेऊन साठा करून घेऊया. आणि पाकासाठी 1 वाटी साखर घेतली आणि लिंबाचा रस. आता आपण थोडं मीठ टाकूया आणि आता आपण मोहन तूप टाकून दिलं. सगळं असं मिक्स करून घेऊ. मीठ आणि तूप आपण छान भिजवून घेऊ. घट्ट भिजून घ्यायचं. घट्ट गोळा आपण भिजवून घेऊ. त्याला 10 मिनटं भिजू ठेवू. तोपर्यंत आपण आता पाक करूया. त्याच्यात तूप घेतले आणि आपण साठा तयार करून घेऊया. आणि हे मैदा टाकू याच्यात, म्हणजे आपण ती चपाती लाटू ना त्याच्यासाठी लाटण्यासाठी आपण हे करून घेतो आहे. साठा केला आपण. 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटी पाणी टाकून पाक करूया. आता आपण याच्यात साखर टाकूया आणि याच वाटीने 1 वाटी पाणी टाकूया आणि आपण पाक करायला ठेवूया. आता आपण हे छान मळून घेऊया. याच्या चपात्याशा लाटून घेऊया. आपण चपातीला लाटतो ना तसंच लाटून घेऊया. चपाती लाटली आपण ठेवूया ती बाजूला. आपण लाटून घेऊया. अशा 4 चपात्या लाटूया आपण मोठ्या मोठ्या. झाली दुसरी. हा साठा केला आहे आपण. हा सगळा आपण असा सगळी लावूया. थोडं पीठ टाकू याच्यावर. चपाती टाकूया. त्याच्यावर परत चौथी चपाती टाकूया. तर याला ना घट्ट असे रोल करून घ्यायचं. आता आपण याचे काप करूया. हे जेवढे तुम्हाला हवे झाले. आपण याला आता गोल असं पूर्ण गोल करू. आपण शेप आले ते लांबट. आता गोल शेपनी करू असं दाबूया. आता आपण आपलं छान खुसखुशीत बघताच तरी बघा एकदम छान हे झाला. लेअर पण त्याला लेअर खूप पडली पण छान कलर आला आहे. पाक पण बघा बरं आपला एकतरी झालं आहे. असं एकदम हे झाले. पाक उतरे निघाले एकदम छान. एकदम आता आपल्या पाकातले पुरे रेडी आहे. एकदम खुसखुशीत एकदम लेअर्स आलेले झाले. अशा तुम्ही